केलंय ते निंदनीय आहे. म्हणजे त्याचे काय भेट कळत नाही. पण ते कळल्यानंतर मी टेक्निकला फोन केल्यानंतर एसपीशी बोललो. कडक शासन हे झालंच पाहिजे. तो कुठल्या पण जिवंत राहता कामा नाही. या माझं मी पण आहे. त्याला कडक खरं तर ही जी गोष्ट घडली कुठल्याही मानवी जातीला म्हणजे शोभणारी नाहीये. अतिशय निंदनीय घटना आहे. आणि त्यावर साहेब मी काल माहिती घेतली. त्या माणसावर यापूर्वी पण 2 गुन्हे दाखल आहेत. आणि ही व्यक्ती सुटल्यानंतर परत हेच कृत्य करत असून हे खऱ्या अर्थानं खूप चुकीचं काम आहे. म्हणून त्याला खऱ्या अर्थानं थोड्या दिवसात कमीत कमी वेळामध्ये त्याला फाशी हीच झाली पाहिजे. त्याला जनमताचा क्रोध हे मलाही मान्य आहे. मी पण तुमच्या बरोबरच आहे. मी तुमच्या बाजूनेच आहे. परंतु हे होत असताना त्याला शासन होणं हे खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. ते कसं करायचं हे खरं तुम्ही आम्ही एकत्र येऊन ठरवलं पाहिजे. त्याच्यावर कडक काम नाही का त्याला फाशी पर्याय नाही. संबंध येत नाही. आम्ही काय इथं हुल्लडबाजी करायला नाही चालू शांत बस वहिनी पण बोलल्या, आई वडिलांशी पण बोलल्या, एसपीशी बोलल्या. मी सुद्धा सर्वांशी चर्चा केली आणि त्यावर काय पर्याय काढायचा का. आपण 100% माणसाला सजा झाली पाहिजे काय दुमतच नाही. एक तर आपण आता कसं आहे कायद्याच्या काही अडचणी पूर्वी होतं त्याला शासन झालं पाहिजे. पण त्याला शासन होण्यासाठी आपण पण व्यवस्थित नियोजन केलं पाहिजे. नाहीतर उद्या परत जनतेला 2 दिवसात कशाला आजच्या विश्वास नाही. पण आमचे लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आम्हाला काय शब्द देता की तुम्ही तुमची याबद्दलची राजकीय भूमिका आणि स्वतःची वैयक्तिक भूमिका आणि तुमच्या पक्षाची भूमिका मांडा आणि आम्हाला हा न्याय तुम्ही कशा पद्धतीने देणार आणि दिवसात आम्हाला त्याची गॅरंटी काय प्रयत्न करणार जनतेला तो 2दा सुटला 100% सुटला. त्याला काय काय कोणी त्याची केस मांडली माहित नाही. जामीन भेटलाय जामीन ऐका ना म्हणूनच मी सांगतो त्याला जामीन होऊ नये म्हणून आपण एकत्र येऊन हे बघा तुम्हाला जर न्याय आपल्याला माग आहे ती मुलगी असती आपल्या सर्वांची तिच्यावर जी चुकीची मी आप्पा तुम्हाला जाहीर मी गृहमंत्र्यांशी पण बोलणार वहिनींशी बोललोय. सजा व्हावी आमच्या समोरच करा ना फोन. आमच्या समोर करा फोन स्पीकरला ठेवा. मला माणसं इथं चालत नाहीत. आत्ताच्या आत्ता फोन करा लगेच.
काय करा आमदार साहेब आमदार साहेब आमदार साहेब आत्ता जास्त फोन करा स्पीकर वरती ठेवा आमदार साहेब स्पीकर वरती ठेवा फोन